कामसा. ठीक आहे. मला ओळखतोस तू? नाही. ठीक आहे, मी तुला ओळखत नाही, तुझी माझी भेट झालेलं नाही. मला देव सांगतो बाई, तुझ्या नेहमी एक भार येतो, भार दुखते, बरं होतं, दुखते, बरं होतं, असं दुखते. असं बाई होतो का? काल ते पण होईल. होईल. ठीक आहे, त्याला जायचं. हालेलुया, हालेलुया. देव सांगतो तुमच्या घरात ना सुख शांती नाही. चांगले असतात, दुःख होते ना, आता दुःख झालेलं आहे, संकटामध्ये आहे, असं देव सांगतो. हे खरं आहे काही खोटं बाई? खरं आहे. काय संकट असं तुमच्या घरी आलं होतं? ते आमच्या घरवाल्याचं आता वडील पण मरून गेले. त्याला जायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, परमेश्वर येशू सांगत आहे, तू विश्वास करतोस पण समोरच्या व्यक्ती तुझ्यावर विश्वास करत नाही, असं तुझ्या जीवनात होत आहे बाई. खरं का? खरं का? तू मदत करत आहेस पण मदत परत लवकर भेटत नाही, असं देव सांगतो. खरं आहे का खोटं? खरं आहे. हालेलुया, हालेलुया. तुझा पती कुठे आहे? कुठे आहे पती? उभा रे. काय नाव दादा? हा, पाईप पकड, पाईप पकड. नाही ओळखत. देव सांगतो तुझ्या कराडाला ना तुझे इथे पण दुःखत आहे. हे खरं आहे की खोटं? पता सांग. खरं आहे. खरं आहे. त्यालाच जायचं. हालेलुया, हालेलुया. इथे तुझा भार येतो, पाठीमागे भार येतो. हे खरं आहे की खोटं? खरं आहे. त्यालाच जायचं. हालेलुया. तू कमावलेस पण पुरवठा झाला नाही, असं देव सांगतो. पैसा कमावलास पण खर्च झाला, असं देव सांगतो. काका खरं आहे खोटं? एकदम खरं आहे. एकदम खरं. त्याला जायचं. हालेलुया. येशू मला सांगत आहे, तू विश्वासू आहेस, विश्वासू देवाकडे जाणारा व्यक्ती आहेस. खरं आहे की खोटं? खरं आहे. धन्यवाद येशू बाप्पा, तू महान परमेश्वर, अद्भुत कार्य करणारा प्रभू येशू बाप्पा तूच आहेस. आजही मला परमेश्वर सांगत आहे, ह्या भागात चिंबीचे झाड आहे की नाही? आहे की नाही? चिंब, चिच, चिच, चिंबीचा चिच, चिचेच्या पाठी मागे लांब थोडं चिंबीचं झाड, चिंब. हा आहे. त्याला जायचं आहे. हालेलुया, हालेलुया. देव सांगतो तुमच्या शेतावर पण भाताची वाढ होत नाही, दिसते पण पुरवठा होत नाही, असं देव सांगतो. देवाचा आत्मा सांगतो. काका खरं आहे की खोटं? खरं आहे. खरं आहे. त्याला जायचं. हालेलुया. तुमचा जो बापा आज मैत झाला, हा संकटामुळे गेलेला आहे, असं देव सांगतो. संकट आलं होते. खरे की खोटं? खरं आहे. त्याला जायचं. हालेलुया. काका तुम्ही देवाकडे आलेले आहेत, तुम्ही येशूकडे आलेले आहेत. देव तुमचं तारण करणार आहे. संपत्तीची वाढ, ज्ञान, बुद्धी, सगळ्या गोष्टी वाढणार आहे. ईश्वर विश्वास करशील का? हो करणार. बाई ईश्वर विश्वास करशील का? तुझं डोकं गरम होत आहे बाई. खरे खोटं? खरे. त्याला जे हालेलुया, हालेलुया. तुम्ही विश्वासू आहेत, सतत विश्वास करतात,
पण विश्वास टिकून राहत नाही, विश्वास टिकते. खरे खोट? खरं आहे. आम्ही ख्रिश्चन आहोत. त्याला जायचं. देव तुमचं तारण करणारा, परमेश्वर तुमचं तारण करणारा, देव तुम्हाला प्रतिफल देणार आहे, तुमच्या पैसा पुरवठा होणार आहे, सुख शांती तुमच्या जीवनात भेटणार आहे. देव सांगतो, मी सांगत नाही. तुम्हाला देवाला विश्वास ठेवावा लागेल. विश्वास ठेवतात पण विश्वास ढगमळते असं देव सांगतो. खरं आहे का बाई खोटं? तुमचं मुलं किती आहेत? 3 आहेत. ते आजारी. कुठे आहेत? ठीक आहे, उभा राहा. ते दिवस फोन केला मग आम्हाला इकडे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बाळा तुझं काय नाव? समीर. तुझा देवावर विश्वास आहे? हो आहे. तुझं पोटात दुखत होत, हो. हातात नाही काहीच. हे इथे तुझं दुखत होतं ना, दुखत होतं इथे. आणि एक वेळा तुला असं काय माझे सारखं झालेलं होतं. असं झालं होतं तुला. चकर कसं मारलेलं होतं, असं चकर असं झालं होतं का? हो झालं होतं. त्याला जायचं. आज तुम्ही देवाकडे आलेले आहेत, देव तुम्हाला प्रतिफल देणार आहे. तुम्ही विश्वास करा. एक चांगली नोकरी लागणार आहे तुमच्या मुलाला. मला किती शिकलेला आहे? ग्रॅज्युएट पूर्ण केलं आहे. त्याला जायचं आहे. हालेलुया. देव तुला नोकरी देणार आहे, सुख शांती देव देणार आहे. सगळे जोरदार टाळ्या. हालेलुया, हालेलुया. किती लांब इथून तुम्ही जे आलेत? 50-60 किलोमीटर. 50 ते 60 किलोमीटर. देव तुम्हाला देणारे कधीच सोडून ठेवणार नाही. इथून खाली जाणार नाही तर मोठं प्रतिफल घेऊन जाणार आहे.